हॅलो फ्रेंड्स, या उन्हाळ्यातील सुट्टी एन्जॉय करण्यासाठी आम्ही गेलो कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या धरण परिसरात, ज्याचे नाव आहे काळमवाडी धरण. सकाळी 6 वाजता आम्ही इचलकरंजीमधून काळमवाडी येथे निघालो. साधारण 2 तासानंतर आम्ही धरणाजवळ जाऊन पोहोचलो. कोल्हापूर ते काळमवाडी धरण हे अंतर सुमारे 57 किलोमीटरचे आहे व राधानगरी ते काळमवाडी धरण हे सुमारे 12 किलोमीटरांचे आहे. कोल्हापूर राधानगरी या रोडवर असा एक फाटा लागतो. या फाट्यापासून सुमारे 7 किलोमीटर अंतरावर हे काळमवाडी धरण आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला असे घनदाट जंगल लागते आणि हे जंगल पार करत साधारण 15 मिनिटांनंतर तुम्ही धरणाच्या मुख्य भिंतीजवळ जाऊन पोहोचता. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या धरणापैकी असलेले हे एक धरण आहे. काळमवाडी धरणाच्या मुख्य भिंतीवर प्रवेश बंद आहे, पण आपण धरणाच्या खालच्या बाजूला गेल्यावर तुम्हाला असे धरणातून पडणारे पाणी दिसते. धरणाच्या मुख्य भिंतीतून असे कालव्यात सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे इकडे एक वॉटरफॉल तयार झालेला आहे आणि हा वॉटरफॉल खूप मोठा आहे आणि हे सर्व पाणी पुढे जाऊन कालव्यात मिसळते. या वॉटरफॉल जवळ एक ब्रिज आहे. या ब्रिजवरून तुम्ही धरणाची मुख्य भिंत पाहू शकता आणि धरणातून सोडण्यात आलेले पाणी सुद्धा पाहू शकता, पण त्यासाठी तुम्हाला पावसाळ्यात या परिसरात यावे लागेल. काळमवाडी धरणाला एकूण 5 दरवाजे आहेत. पावसाळ्यात जेव्हा धरण पूर्ण क्षमतेने भरते त्यावेळी या धरणातून पाण्याचा विसर्ग केला जातो. धरणाची मुख्य भिंत पाहिल्यानंतर आम्ही एका व्ह्यू पॉइंटला गेलो. ज्या व्ह्यू पॉइंट मधून तुम्ही धरणाचे बॅकवॉटर पाहू शकता. हे बॅकवॉटर सुमारे 40 किलोमीटर अंतरापर्यंत पसरलेले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या धरणापैकी एक धरण असल्यामुळे या धरणाची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता खूप मोठ्या प्रमाणात आहे. या कडकत्या उन्हाळ्यातील गरमीमध्ये आम्ही थोडा वेळ इथे झाडाखाली बसलो आणि कॉफी पिण्याचा आनंद घेतला. थोडा वेळ आम्ही बॅकवॉटरच्या परिसरामध्ये फोटो आणि व्हिडिओ शूट केल्यानंतर पुन्हा आम्ही येऊन झाडाखाली बसलो आणि दुसऱ्या एका स्पॉटकडे जाण्यासाठी निघालो. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या धरणापैकी एक धरण असल्यामुळे या धरण क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणात पाण्याची साठवणूक केली जाते आणि या पाण्याचा वापर कोल्हापूर जिल्ह्यातील शेती, औद्योगिक कारणासाठी केला जातो. हा व्ह्यू पॉइंट पाहून आम्ही दुसऱ्या एका पॉइंटकडे निघालो आणि तो पॉइंट धरणाच्या मुख्य भिंतीच्या खालच्या बाजूला आहे, जिकडे कालव्यातून पाणी दूधगंगा नदीमध्ये कोसळते. तिथे एक वॉटरफॉल सारखे स्ट्रक्चर तयार झालेले आहे. तो पाहण्यासाठीच आम्ही गेलो. काळमवाडी धरण हे दूधगंगा नदीवर बांधण्यात आलेले आहे, त्यामुळे धरणाच्या मुख्य भिंतीतून जे सोडलेले पाणी आहे ते काळमवाडी धरणातून डायरेक्ट दूधगंगा नदीमध्ये जाऊन मिसळते आणि तिकडे असे वॉटरफॉल तयार झालेले आहेत. ते पाहण्यासाठीच आम्ही तिकडे गेलो. या दूधगंगा नदीच्या तीरावर काळमा देवीचे मंदिर देखील आहे. या मंदिरापासून सुमारे 100 मीटरवर हा वॉटरफॉल आहे. उन्हाळ्यात देखील धरणामधून पाणी सोडण्यात आलेले होते, त्यामुळे दूधगंगा नदीच्या या पात्रात असे पाण्याचा प्रवाह होता. पावसाळ्याच्या वेळी या परिसरामध्ये येता येत नाही, कारण धरणातून होणारा विसर्ग आणि या परिसरामध्ये पडणारा मुसळधार पाऊस यामुळे या पात्रात खूप मोठ्या प्रमाणात पाणी असते. त्यामुळे पावसाळ्यात असा नजारा दिसत नाही. दूधगंगा नदीवर बांधण्यात आलेल्या काळमवाडी धरणातून असे सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे इकडे असे धबधबे चालू झालेले आहेत आणि हे धबधब्याला वर्षभर पाणी असते. पावसाळ्यात इकडचे जे पाणी आहे त्याची लेवल खूप वाढते, कारण या प्रदेशात पडणारा मुसळधार पाऊस आणि धरणातून सोडण्यात आलेले पाणी यामुळे या नदीला पूर देखील येतो. नदीच्या पात्राच्या तुम्ही दोन्ही बाजूला पाहू शकता की असे घनदाट असे जंगल आहे आणि इथे बरेचसे जंगली प्राणी सुद्धा येतात. आम्ही ज्यावेळी भेट दिली त्यावेळी या परिसरामध्ये खूप गरमी होती आणि या कडकत्या अशा उन्हात आम्ही इकडे पोहोचलो. त्यानंतर आम्ही इथे पोहण्याचा आनंद घेतला. धरणाच्या मुख्य भिंतीमधून सिंचनासाठी कालव्यामध्ये पाणी सोडले जाते आणि त्यातीलच पाणी नदीपात्रात देखील सोडले जाते. त्यामुळे या नदीला वर्षभर पाणी असते. कडकत्या उन्हाळ्यात असे आम्ही या परिसराला भेट दिली, त्यामुळे आम्ही थोडा वेळ इथे पाण्यात घालवला आणि त्यानंतर आम्ही दुपारचे जेवण केलं.
या परिसरात असलेल्या काळमादेवी मंदिराच्या पुढच्या बाजूला थोड्या अंतरावर एक स्पॉट आहे. तिकडे एकूण 2 वॉटरफॉल आहेत. या काळमवाडी धरण परिसरामध्ये अजून एक बेस्ट वॉटरफॉल आहे. या वॉटरफॉलचे पाणी जे पाणी धरणाच्या मुख्य साठ्यातून कालव्यात येतं आणि पुढे तेच जाऊन दूधगंगा नदीमध्ये कोसळते. अशा या पाण्याच्या कोसळण्यामुळे इकडे असे 2 वॉटरफॉल तयार झालेले आहेत. ते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. काळमवाडी धरण परिसराला भेट देण्याचा बेस्ट टाइम म्हणजे सप्टेंबर ते मे महिन्यात तुम्ही या परिसराला भेट देऊ शकता. हे काळमवाडी धरण दुर्गम परिसरामध्ये असल्यामुळे या परिसरामध्ये कोठेही हॉटेल किंवा रेस्टॉरंट असे नाही. त्यामुळे तुम्ही जर या परिसराला भेट द्याल तर येताना वॉटर बॉटल किंवा तुमचे खाण्याचे साहित्य आहे ते स्वतःबरोबर घेऊन या. या स्पॉटला भेट देताना कोठेही कचरा पिकनिकसाठी हा एक बेस्ट स्पॉट आहे. काळमवाडी धरणापासून जवळ दाजीपूर अभयारण्य सुद्धा आहे. तिकडे जाऊन तुम्ही दाजीपूर जंगल सफारीचा आनंद घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन बुकिंग करावे लागेल किंवा ऑफलाईन सुद्धा तिकीट भेटतं. तर अशा कोल्हापूर जिल्ह्यातील नवनवीन प्लेसेस बद्दल माहिती घेण्यासाठी आणि अनएक्सप्लोर प्लेसेस पाहण्यासाठी माझ्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.